सकाळी सकाळी उठलो, केली 4 अंड्याची पोळी. आज आहे लय भारी बेत. 4 अंड्याची पोळी, मटकी, भात आणि चपाती. 4 अंड्याचं ऑमलेट खाऊन अतिशय सुंदर अशा रोडने मी कामावर जातो. या रोड पण लय भारी. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे. आता तुम्ही म्हणत असाल हे टेलरचं दुकान का दाखवतोय, तर आपल्याला कामावर घालायला 2 पॅन्टा शिवायच्या आहेत. मग काय टेलरने घेतलं पॅन्टांचं माप. लय दिवस झालं शिलायला कपडे दिले नव्हती. रेट बघा रेट बघून आला मला 960 रुपयाचा घाम. त्याला 500 रुपये ॲडव्हान्स करून आलो पहिल्या कॉलवरती. तर मला पहिल्या कंपनीतला मित्र भेटला, त्यानं मला गिफ्ट दिलं. आज काय मजाच मजा. हॉस्पिटल आलो, हॉस्पिटलवाल्यांनी पण उठणं दिलं. बोलले तर उठणं लावून आंघोळ करा. हे बघा हे बाबा आहेत ना, ते दिवाळीचं उठणं वाटत होतात. उठणं आणि ते गिफ्ट घेऊन लय झालो खुश मी. पण काय करणार, खुशी जास्त वेळ टिकत नाही ना. आली लगेच टीम मीटिंग. काय बोलायचं. केली टीम मीटिंग, केला कॉल आणि निघालो बाहेर दुसऱ्या कॉलच्या दिशेनं. आलो इथं आणि केला दुसरा कॉल. कृपया आपली गाडी तारखेनुसार रोडच्या साईडने लावावी, नाहीतर दंडात्मक कारवाई होईल. गाडी व्यवस्थित लावून आलो तिसऱ्या कॉलवरती. अहो काका चहा नको आम्हाला. नको म्हणलं काका साईडने गेलं आणि मग साईडनं काका निघालं म्हणून मी निघालो चौथ्या कॉलवरती. पनवेलमध्ये MTNL रोडच्या बाजूला शिवाजी महाराजांचं अप्रतिम असं स्मारक आहे. स्मारकाचं दर्शन घेऊन निघालो पुढच्या दिशेला वडाळा लेक आहे. लेकमध्ये पहिलं फवार उडायचं, आता फवार नाहीत. सध्या बंद केलं वाटतं उन्हामुळं. ऊन लय ना म्हणून फवार बंद ठेवले ते. इथं आम्ही यमार लोकांचा बड्डे साजरे करतो. जागा बघा जागा, एकदम टॉपची जागा आहे पनवेलमधली. तिथनं निघालो पुढं कळंबोलीच्या दिशेला. पोरांनो शिकाल तर टिकाल, नाही तर केरगळच्या बाजारात जाऊन चड्ड्या विकाल. चांगले शिका, मोठे व्हा आणि या कॉलेजला ॲडमिशन घ्या. लाईफ सेट. कळंबोलीला आलो जेवायला. मेन्यू बघितला, रेट बघून मंडळी खुश झाली. 260 रुपयेमध्ये अनलिमिटेड चिकन थाळी. चिकन थाळीचा रेट ऐकताच ह्यो गडी खुश झाला. ह्यांची सगळ्यांची ताटं आली होती, पण आमचीच ताटं आली नव्हती म्हणून आम्ही नाराज होतो. पण काय लगेच आले आमची ताटं. उत्तम चवीचं दर्जादार जेवण. मग काय आपल्याकडं सुट्टी नसती. आधी आळणी रस्सा, नंतर तांबडा रस्सा, नंतर पांढरा रस्सा. 3 रस्सं फुराकलं आणि केलं जेवणाला पुढं सुरुवात. जेवण केलं आणि निघालो पुढच्या दिशेनं. आज सेकंड फ्लॅटची ऑर्डर घ्यायला जायचं होतं स्टॉकेजमध्ये गेलो तर स्टॉकेजवाल्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं, दिवाळीची मिठाई. त्यांना थँक्यू बोललो, तेवढी ऑर्डर टाका असं पण बोललो आणि निघालो घराच्या दिशेनं. झालं 12 कॉल, आजचं काम संपलं. आता निघालो घरी जाता दिसलं सर्व्हिस सेंटर. मग टाकली गाडी धुवायला, कारण आज आपल्या गाडीचा बड्डे होता. चांगला शॅम्पू विंपू लावला, चांगली चोळली बिळली. ह्या पोरानं आपली गाडी चांगली धुतली म्हणून ह्याला एक्स्ट्रा 100 रुपये दिलं. एक्स्ट्रा पैसे का दिले, का तर आपल्याला स्टॉकेजवाल्यांनी मिठाई दिली होती. तसंच आपण कुणाला तरी 100 रुपये देऊन त्यांची पण दिवाळी साजरी करायला थोडीशी मदत करावी असं मला वाटलं. चला पोचलो घरी. फ्रेश होतो आणि थोडासा आराम करतो. फ्रेश होऊन आलो खाली. हे लावलं गाडीला स्टिकर. हे ॲमेझॉनवरून मागवलं होतं. हे लावलं असं गाडीला. गाडी आता भारी दिसते. आज आपल्या गाडीचा बड्डे आहे ना, त्यामुळे थोडंसं काहीतरी. ती पण खुश आणि मी पण खुश. ही बघा, ही मग अशी दिलेली मिठाई स्टॉकेजवाल्यांनी. काजू घातली पण याच्यात. काजू घातलेली आहे, मला आवडते. 8 वाजलं, आलो जिममध्ये. आज होता बॅक बायसेप. पहिली घेतली बॅक मारायला. बॅकचं हे 3 सेट घेतलं. हे सरळ हाताचं 3 सेट मारलं. आता उलट्या हाताचं 3 सेट मारतो. हे उलट्या हाताचं 3 सेट मारलं. मग ह्यो बॅकचा तिसरा सेट घेतला, ह्याचं पण 3 सेट मारलं. 30, 40, 50. नंतर ह्यो बॅकचा चौथा सेट मारला, ह्याचं पण 3 सेट मारलं. मग ह्यो घेतला 5वा सेट. 5व्या सेटला वेट बघा. वेट 100 किलो आज मारलं. लय मजा आली मारायला वेट. एवढं वेट बघून चिम्या तिकडं घाबरला असेल, पण चिम्या अजून बारका आहे, त्याला एवढ्यात वेट एवढं देणं योग्य नाही. मग ह्यो बॅकचा 6वा सेट मारला, त्याचं पण 3 सेट मारलं. मग घेतला 7वा सेट मारायला. आज काय बॅकला सुट्टी नाही, सुट्टी नसते आपल्याकडं वर्कआउटमध्ये. आधी सरळ मारला, नंतर ह्यो उलटा सेट मारला. ह्या उलट्या सेटचं पण 3 सेट मारलं. ह्याचं 3 सेट मारलं आणि संपवला बॅकचा वर्कआउट. ह्यो बघा आमचा चिम्या. वर्कआउट कमी आणि टाईमपास जास्त. आता काय लटकते, पडशील बाबा. आहे का नाही फुल राडा आमच्या जिममध्ये. स्पायडरमॅनसारखी उडी बघायची. आज जिममध्ये लय मोठाला फडा झाला. एकानं काय केलं, एकानं बॉम्ब घेऊन आलेला आणि जिममध्येच फोडला. ट्रेनर असा तापला नाही. हे बघा ह्यो पिवळ्या शर्टवाला ना, ह्यानं बॉम्ब फोडला. थोडासा टाईमपास केला आणि घेतला बायसेप मारायला. चिम्या पण आहे आज, माझा पार्टनर पण आहे आणि मी पण. चिम्या बोलला आजपासून तुमच्याबरोबरच वर्कआउट करणार. मग काय ह्याच्यात 3 सेट मारलं. मग घेतली हॅमर मारायला. हॅमर म्हणजे हातोडा नाही हो, ह्या प्रकाराला हॅमर असं म्हणतात. मग केला तिसरा सेट सुरू करताच आली आपली सपोर्ट सिस्टीम. म्हणतोय असं नको असं मार. त्याला माहीत नव्हतं व्हिडिओ चालू आहे ती, तो पण आला व्हिडिओमध्ये. चिम्या बघा कसा मारतोय.
ह्याचं पण मारलं 3 सेट आणि घेतला पुढचा सेट मारायला. घेतली रॉड मारायला, ह्या रॉडचं पण 3 सेट मारलं. हे मारताना लय मजा येते आणि ह्यानं पंप लय भारी येतो. ह्याचं मारून झालं 3 सेट. मग केली पुढच्या सेटला सुरुवात. ह्याचं पण 3 सेट मारलं. ह्यानं पण अप्रतिम असा पंप येतो. ह्याचं पण मारलं 3 सेट. ह्याचं 3 सेट मारून झालं. मग घेतली रॉड मारायला. ह्या रॉडचं पण 3 सेट मारलं. ह्यानं बायसेप लय मोठा म्हणतो. मग घेतली केबल मारायला. केबल मारताना शेम्या बोलला पहिली केबल मीच मारणार, म्हणून दिली त्याला केबल मारायला. या केबलनं असला पंप येतो ना, एकदम खतरनाक पंप. पंप बोलल्यावर सुट्टी नसती. मग तुमच्या भावानं घेतली लगेच केबल मारायला. जोरात मारली, रेटून मारली. सिंगल केबल मारून झाली. आता घेतली डबल केबल. ह्यानं पण तगडा पंप येतो. ह्यानं दोन्ही बायसेप एकाच ह्याच्यात ट्रेन होतात. ह्याचं पण मारलं 3 सेट. 3 सेट मारून वर्कआउट संपवला. आज लय वेळ झाला होता. आज 3 जण वर्कआउट एक सोबत करत होतो. चिम्या बोलला वर्कआउट अजून संपला नाही, माझी व्हिडिओ घे पहिली, तवाच वर्कआउट संपला. त्याला बोललो लय छान आहेस, गप आता चल आता गप घरी. मग काय पाणी प्यायला सुरुवात केली. लय आज दमलो होतो. आज बॅक आणि बायसेप मारला होता ना, म्हणून वर्कआउट संपवला. ही बघा ही कशी सगळी पोज देते ते. मग काय मी तरी कुठला ऐकतोय, मी पण दिली 1-2 पोज दिल्या आणि निघालो घराच्या दिशेने. पोचलो बाबा एकदाचा घरी. होतो आता फ्रेश होऊन याचे परत खाली गाडीची पूजा करायला. हो केली तिची पूजा, घातलं तिला हार आणि वाढवला नारळ. आज गाडीला 6 वर्ष झाली. मी दरवर्षी तिचा बड्डे साजरा करतो. जे काय आपल्याकडे आज आहे ते तिच्यामुळंच आहे. त्याच्यामुळे तिचा दरवर्षी मी बड्डे साजरा करतो. गाडी नाही जीव आहे आपला. पुजली गाडी आणि घेतलं जेवायला. आज आहे मसाले भात आणि अंडी. 2 दिवस अंडी संपली होती म्हणून व्हिडिओ दिसली नाही. आता रोज अंडी दिसणार.